नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण इयत्ता 6वीचा बेसिक कन्सेप्ट्स इन जिओमेट्री यातला पुढचा भाग आपण बघणार आहोत। आता मी इथे एक पॉइंट काढलेला आहे। आपल्याला माहिती आहे की पॉइंटला आपण नाव देतो, कॅपिटल लेटरने देतो आपण, त्याला मी नाव दिलं ए समजा। आता या ए बिंदू मधून जाणाऱ्या किती रेषा मी काढू शकते हे मला बघायचंय। तर या ए बिंदू मधून जाणाऱ्या रेषा मी काढते, तर मोजूया आपण किती रेषा काढते। ही 1 2 3 4 5 रेषा काढलेल्या आहेत। पण तरी सुद्धा ही जी जागा उरलेली आहे या जागेतून मी अजून रेषा काढू शकते। या उरलेल्या जागेतून सुद्धा मी अजून रेषा काढू शकते। हे बघा, ही 7वी 6वी काढली, ही 7वी काढली, तरी सुद्धा जागा उरते। तर या जागेतून, या उरलेल्या जागेतून सुद्धा मी अजून खूप रेषा काढू शकते। सो फ्रॉम अ सिंगल पॉइंट वी कॅन ड्रॉ मेनी लाईन्स। तर मेनी लाईन्सला आपण काय म्हणतो? इनफायनाइट लाईन्स, असंख्य रेषा काढू शकतो। सो फ्रॉम अ सिंगल पॉइंट वी कॅन ड्रॉ इनफायनाइटली मेनी लाईन्स। These lines are called concurrent lines. एका बिंदूतून आपण एकापेक्षा जास्त असंख्य रेषा काढू शकतो। या रेषांना आपण म्हणतो कॉन्करंट लाईन्स, म्हणजेच एकसंपाती रेषा। आता हा जो बिंदू आहे, ज्याला मी सुरुवातीला ए नाव दिलं होतं, तो जो बिंदू आहे पॉइंट, दॅट पॉइंट इज कॉल्ड एज पॉइंट ऑफ कॉन्करन्स। पॉइंट ऑफ कॉन्करन्स, ठीक आहे। मग आता हा पॉइंट ऑफ कॉन्करन्स म्हणजे काय? आता बघा, आपल्या इथे शहरांमध्ये ते ट्रॅफिक सिग्नल असतात ना, ट्रॅफिक सिग्नल म्हणजे काय? पॉइंट ऑफ कॉन्करन्स। ट्रॅफिक सिग्नलच्या इथे बघा, एक ह्या बाजूने रस्ता येतो, इकडून एक रस्ता येतो, इकडून एक रस्ता येतो, इकडून एक येतो। मोठ्या मोठ्या शहरांमधून असे 5-6 बाजूनी रस्ते आलेले असतात। तर जिथे ट्रॅफिक सिग्नल असतो तो पॉइंट म्हणजे काय? पॉइंट ऑफ कॉन्करन्स। आणि ह्या ट्रॅफिक सिग्नलच्या इथे जे सगळे रस्ते येतात त्यांना काय म्हणणार आपण? कॉन्करंट लाईन्स। मग आता कॉन्करंट लाईन्स आणि पॉइंट ऑफ कॉन्करन्स या दोन गोष्टी आपल्याला समजलेल्या आहेत, ठीक आहे। त्यानंतर आता पुढे बघा, मी 2 पॉइंट घेतले। आधी मी काय केलं? एकच पॉइंट घेतला होता। आता मी काय करते? 2 पॉइंट घेते आणि या 2 पॉइंट मधून किती रेषा काढू शकतो, ह्या पॉइंट मधून किती आपल्याला रेषा काढता येतील ते बघूया। बघा, ही एक लाईन काढली, ही या 2 पॉइंट मधून गेलेली आहे। इथे मी नाव देते पी आणि क्यू। आता मी अजून एक लाईन काढते। अरेच्या, ही पी मधून गेली पण क्यू मधून नाही गेलेली। ही मी दुसरी लाईन काढते, ही क्यू मधून गेलीये पण पी मधून नाही गेलेली। म्हणजेच काय? तर पी आणि क्यू असे 2 पॉइंट्स असतील, 2 वेगळे वेगळे पॉइंट्स असतील, त्यांच्यामधून आपण फक्त आणि फक्त एकच लाईन काढू शकतो। वन अँड ओनली वन लाईन कॅन बी ड्रॉन थ्रू 2 डिस्टिंक्ट पॉइंट। 2 विभिन्न बिंदूंमधून आपण फक्त आणि फक्त एकच रेषा काढू शकतो, ठीक आहे। आता त्यानंतर बघा, काही बिंदू आहेत, मी इथे घेते पॉइंट्स, काही 4 पॉइंट्स घेतलेले आहेत। या 4 पॉइंट्स मधून मी प्रयत्न करते की लाईन काढता येईल की नाही काढता येईल हे बघते मी। येस, काय झालंय, मला एक लाईन काढता आलेली आहे। हे बघा, ही लाईन काढता आलेली मला एक। तर हे जे 4 पॉइंट्स आहेत, हे 4 पॉइंट्सला आपण म्हणणार कोलिनियर पॉइंट्स। या 4 पॉइंट्सला काय म्हणणार? कोलिनियर पॉइंट्स, म्हणजे एक रेषीय बिंदू। काही गोष्टींच्या मराठी मधले नावं जर आपण लक्षात ठेवले तर त्या संकल्पना आपल्याला जास्त चांगल्या पद्धतीने लक्षात राहतात। म्हणून आपण काय करायचं की इंग्रजी जरी शिकत असलो आपण, सेमी किंवा इंग्लिश मीडियम मधून जरी शिकत असलो
तरी सुद्धा मराठी नावं जर त्याचे लक्षात ठेवले तर त्या कन्सेप्ट लक्षात राहायला आपल्याला मदत होते. मग आता कोलिनियर पॉइंट्स याची मराठीमध्ये अर्थ आहे एक रेषीय बिंदू. मग आता बघा, एक रेषीय म्हणजे एका रेषेवर असलेले, साधं सोपं आहे, पटकन लक्षात राहतं. मग एक रेषीय बिंदू की ज्यांच्यातून एकच रेषा जाते. आता एक तुम्हाला आपलं एक उदाहरण सांगते की एक हायवे आहे आपला, नॅशनल हायवे. त्या नॅशनल हायवे वरती काही गावं आहेत, जसं की इथे आहे धुळे, त्यानंतर आहे मालेगाव, त्यानंतर आहे नाशिक, त्यानंतर आहे इकडे मुंबई. तर हे जे सगळे जे काही गावं आहेत हे सगळे काय आहेत, कोलिनियर आहेत, एकाच रेषेवरती आहेत, एका रस्त्यावरती आहेत. तर यांना म्हणणार आपण कोलिनियर पॉइंट्स. तसेच जर समजा एक रेषा या सगळ्या बिंदूंमधून जात असेल, इथे असे आहेत हे ए बी सी डी ई एफ, या सगळ्या पॉइंट्स मधून एकच रेषा जाते म्हणजे यांना म्हणणार आपण कोलिनियर पॉइंट, एक रेषीय बिंदू. आणि जर समजा हे असे पॉइंट्स आहेत माझ्याकडे, पी क्यू आर एस टी, या पी क्यू आर एस टी या पॉइंट मधून मला एकच रेषा न्यायची आहे. इज इट पॉसिबल? नो. या चारही बिंदू, पाचही बिंदूंमधून जाणारी एकच रेषा मी नाही काढू शकत. हे बघा, ही एक काढली, हे तीन सुटून गेले. हे बघा, ही काढली, हे राहिलेले तीन सुटले. ठीक आहे, म्हणजे आपण ह्या बिंदूंमधून जाणारी की एकच लाईन की जी या सगळ्या बिंदूंमधून जाईल अशी नाही काढू शकत आपण. म्हणून हे जे पॉइंट्स आहेत यांना म्हणतो आपण नॉन कोलिनियर पॉइंट्स, म्हणजे नैक रेषीय बिंदू. नैक म्हणजे नाही, रेषीय रेषेवर नसलेले, एका रेषेवर नसलेले नैक रेषीय बिंदू. मग आता लक्षात आलं, कोलिनियर पॉइंट्स अँड नॉन कोलिनियर पॉइंट्स. लाईन points which are on the line are called as collinear points, and the points through which one line cannot be passed, they are called as non-collinear points. ठीक आहे. त्यानंतर पुढची संकल्पना आपल्याला शिकायची आहे ती म्हणजे प्लेन, प्रतल. आता हे बघा, हा जो माझा बोर्ड आहे तुम्ही याला प्रतल म्हणू शकता, किंवा तुमच्या पुस्तकाचं जे पान आहे त्या पुस्तकाच्या पानाला तुम्ही प्रतल म्हणू शकता, किंवा ही वही आहे, ह्या वहीचं हे पान म्हणजे प्रतल आहे, प्लेन आहे. वी कॅन प्लेन, हा बोर्डला मी प्रतल म्हटलेलं आहे. वी कॅन रिप्रेझेंट दिस प्लेन विथ द हेल्प ऑफ रेक्टँगल. जर आपल्याला आपल्या वहीवरती दाखवायचं असेल तर आपण काय करणार, एक रेक्टँगल काढणार आणि हे असे एरो इथे दाखवतो. हे एरो दाखवतो याचा अर्थ काय की हे प्लेन, हे प्रतल आपण चारही दिशांना कितीही वाढवू शकतो. हे प्लेन जे आहे, जशी आपली लाईन अनलिमिटेड असते तसा आपला हा जो प्लेन आहे हा सुद्धा काय असतो, अनलिमिटेड असतो. ठीक आहे, तर ह्याला आपण H ने दाखवतो. प्लेन जो आहे तो आपण H ने दाखवतो. ह्यानंतर पुढची जी संकल्पना आहे ती आहे पॅरलल लाईन्स. पुढे आहे पॅरलल लाईन्स. आता बघा, मी इथे काही आकृत्या काढते, लाईन्स काढते. आता या लाईन्सच आहेत की ज्या आपण कितीही वाढवू शकतो, किती लांबपर्यंत नेऊ शकतो. आता इथे ही दिसते तुम्हाला लाईन, हे बघा, ही लाईन एक काढलेली आहे आणि ही एक लाईन काढलेली आहे. आता ही लाईन आहे, ही मी दोन्ही बाजूंनी खूप लांबपर्यंत वाढवू शकते, हे मला माहितीये. मग मी काय करते की वाढवत नेते. जरा आपल्याला हे काढायला चांगलं दिसावं म्हणून हे एरो मी जरा वेळ पुसून टाकते आणि ही लाईन काय करते, पुढे वाढवत नेते. हे बघा, ही अशी पुढे वाढवली.
आता मला माहितीये की मी ही खूप लांबपर्यंत वाढवू शकते, म्हणून मी ही जेवढी मला शक्य आहे तिथपर्यंत ही वाढवली. त्यानंतर ही छोटीशी होती, जरी इतकी छोटी असली तरी पण मी तिला काय करू शकते, खूप लांबपर्यंत वाढवू शकते. मी वाढवली तिला. हिला नाव दिलेले एल आणि हिला दिलेले एम. आणि एक वेळ अशी आली की ही लाईन इथे ही एम लाईन एल लाईनला काय झाली, टच झालेली आहे, क्रॉस झालेली आहे. ह्या ज्या दोन लाईन्स आहेत, लाईन एल आणि लाईन एम, यांना आपण म्हणतो इंटरसेक्टिंग लाईन्स, म्हणजे छेदणाऱ्या रेषा. इंटरसेक्टिंग लाईन्स म्हणजे छेदणाऱ्या रेषा. ह्या लाईन्स एकमेकांना छेदत आहेत, इंटरसेक्ट करत आहेत. आता दुसरी एक आकृती काढते मी. ही आकृती पुसते आणि दुसऱ्या दोन लाईन काढते, पी आणि क्यू. त्या कशा आहेत बघा. ह्या दोन लाईन्स आहेत. आता हिला नाव देते मी पी आणि हिला नाव देते क्यू. ह्या लाईन्स मी आता पुढे वाढवत नेते आणि बघूया आपण काय होतंय वाढवत नेल्यानंतर. ही इतकी छोटीशी होती क्यू लाईन, पण तरी सुद्धा मी तिला खूप लांबपर्यंत वाढवू शकते. हे बघा, वाढवलं मी. या पी ला पण वाढवलं, क्यू ला पण वाढवलं. हे बघा, इकडे वाढवत नेते वाढवते इकडे. ह्या लाईन मी कितीही वाढवत नेल्या तरी त्या काही एकमेकांना टच होत नाही, एकमेकांना इंटरसेक्ट होत नाहीयेत. याचा अर्थ काय की ह्या लाईन्स काय आहेत, पॅरलल लाईन्स आहेत. मग अशा दोन लाईन्स, two lines which never intersect each other are called as parallel lines. मग तुमच्या वहीच्या ज्या लाईन्स असतात, वहीमध्ये ज्या प्रिंटेड लाईन्स असतात, या हॉरिझॉन्टल लाईन्स, यांना आपण म्हणणार पॅरलल लाईन. किंवा रस्ता जो आहे, रस्त्याचे दोन बाजू किंवा रेल्वे ट्रॅक असतात, ते रेल्वे ट्रॅक हे काय आहेत, पॅरलल लाईन्स आहेत की जे दोन एकमेकांना कधीही छेदत नाही. मग पॅरलल लाईन्स म्हणजे काय, लाईन्स which never intersect each other are called as parallel lines. So आजच्यासाठी आपण इथे थांबूया. पुढचा प्रॅक्टिस सेट जो आहे तो आपण पुढच्या व्हिडिओमध्ये शिकू.